नमस्कार मित्रांनो, माझ्या महा ऑनलाईन मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी हे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेले वंशावळ आपण कशी बनवाल, अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओत आपण जाणून घेऊया वंशावळ कशी बनवायची। एकदम सोप्या पद्धतीने या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया। चला तर व्हिडिओ पाहूयात। नमस्कार मित्रांनो, माझ्या महा ऑनलाईन मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी वंशवाळ, वंशवृक्ष। विद्यार्थ्यांना लागणारी कास्ट सर्टिफिकेट आपल्याला प्रश्न पडते की वंशवाळ कशी बनवा। कास्ट काढताना आपल्याला नेहमीच प्रश्न पडत असतो की कास्ट वंशवाळीची पद्धत काय, कशा प्रकारे वंशवाळ बनवायची, ते आपण या सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊया। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा, आपण या सविस्तर व्हिडिओमधून जाणून घ्या वंशवाळ कशी तयार करायची आणि त्याबाबत माहिती काय। चला तर व्हिडिओ पाहूयात। वंशवाळ बनवताना सर्वात जुना पुरावा आपण सोबत जोडत असतो। कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट काढताना आपण आपला आजोबा, पंजोबा आपण असे पुरावे जोडत असतो। कोतवाल बुक नकल, खरेदी खत, जुनं महसुली पुरावा म्हणून आपण जोडत असतो। त्यामध्ये महसुली पुराव्यामध्ये कोतवाल बुकाची नकल, रेकॉर्ड, शेतीचे फेरफार, खरेदी खत, हक्क नोंदणी, महसुली पुरावा म्हणून आपण यासोबत जोडत असतो। तर आपण जोडलेला पुरावा, ज्यामध्ये महसुली पुरावा आहे, महसूलसाठी जो लागणारा पुरावा आपण जोडत असतो, तो आपल्याला जोडलेला पुरावा म्हणजेच नारायण तुकोबा कुणबी। नारायण तुकोबा कुणबी आपण हे पुरावा जोडलेला आहे, त्यामुळे यांचं नाव सुरुवातीला घेतलेलं आहे। आपण नारायण तुकोबा कुणबी हा महसुली पुरावा आपण यासोबत जोडलेला आहे, त्यामुळे सुरुवातीला नारायण तुकोबा कुणबी। नारायण तुकोबा कुणबी त्यांचे मुलं, एक शालिग्राम, त्यानंतर ओंकार, त्यानंतर एक मुलगी लता। नारायण तुकोबा कुणबीला नारायणची नक्कल आपण कुणबी जातीची जोडल्यामुळे आपल्याला आडनावाची काही गरज नाही, त्यामुळे आपण कुणबी, माळी, ओबीसी जी असेल ते, त्यामुळे आपल्याला नारायण तुकोबा कुणबी असं आपण या वंशावळीत लिहिलं आहे। नारायणला एक शालिग्राम, एक ओंकार, एक लता। तर आपल्याला शालिग्राम यांच्या मुलाची नातवाची कास्ट काढायची आहे, त्यामुळे शालिग्रामची मुलं म्हणजे एक अजय, एक शुक्ला, एक सचिन, हे झाले शालिग्रामची मुलं। शालिग्रामची मुलं अजय, शुक्ला, सचिन। आपण या शालिग्रामच्या वंशवाळी खाली एरो देत अजय, शुक्ला आणि सचिन असलेला। त्यानंतर आता अजय यांची मुलं ते आपल्याला वंशवाळीत नमूद करायचे आहे, म्हणजेच अजयला एक प्रेम, दुसरं मंगल, तिसरं श्याम, हे झाले अजयची मुलं। आता आपल्याला काढायचा आहे विद्यार्थ्याचा जातीय दाखला किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र किंवा जातीचा दाखला। म्हणजे आपल्याला या मुलीचं जातीय प्रमाणपत्र काढायचं आहे, त्यामुळे खुशी हे स्वतः विद्यार्थी आहे आणि एक प्रेमला मुलगी दुसरी आहे अंजली, त्यामुळे दोन्हीचे नाव आपण यामध्ये लिहिले आहे। खुशी हे विद्यार्थी असून आपण याच्या समोर लिहिलं विद्यार्थी। खुशीचे वडील प्रेम म्हणजे वडील, इथं आपण लिहिलं वडील। प्रेमचे वडील आहेत अजय म्हणजे खुशीचे आजोबा,
हे आपण इथे लिहिलेलं आहे आजोबा. आणि अजय यांचे वडील शालिग्राम म्हणजे खुशीचे पंजोबा, ते आपण यामध्ये नमूद केलेले आहे पंजोबा. आणि शालिग्राम यांचे वडील नारायण तुकोबा कुणबी, हे आपण महसुली पुरावा म्हणून यासोबत जोडलेलं आहे, त्यामुळे नारायण तुकोबा कुणबी हे आपण सोबत जोडलेल्या नक्कल प्रमाणे हे त्याप्रमाणे नक्कल वंशावळ हे आपल्याला अशी तयार करायची आहे. ज्या विद्यार्थ्याचं आपल्याला काढायचं आहे त्या विद्यार्थिनीचं नाव सुरुवातीला खाली म्हणजे खुशी, त्या विद्यार्थिनीचे वडील म्हणजे प्रेम, प्रेमचे भाऊ मंगल आणि एक श्याम, प्रेमचे वडील अजय, अजयचे भाऊ सुपळा सचिन, आणि अजय यांचे वडील शालिग्राम, त्यांचे भाऊ ओंकार आणि एक बहीण लता. नारायण तुकोबा कुणबी यांचे 3 मुलं आहेत, 1 मुलगी 2 मुलं, एक शालिग्राम एक ओंकार. अशा पद्धतीने आपल्याला वंशावळी तयार करायचं आहे. आपण या सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेतला आहे की वंशावळ कशी तयार करायची. सुरुवातीला आपण पाहिलो खुशीचे वडील प्रेम, प्रेमचे वडील अजय, अजयचे वडील शालिग्राम, शालिग्रामचे वडील नारायण. म्हणजे आपल्याला खुशीचे डॉक्युमेंट पासून नारायणपर्यंत डॉक्युमेंट यासोबत जोडावे लागतील. खुशीची शाळेची टीसी किंवा बोनाफाईड, प्रेमची शाळेची टीसी किंवा आधार कार्ड, प्रेमच्या वडिलाची, अजयची पुरावा, शालिग्रामचा पुरावा, नारायणचा पुरावा, हे आपण यासोबत पुरावे जोडावे लागतील. त्यामुळे आपण या वंशावळीमध्ये नाव नमूद केलेलं आहे. इतर आपल्याला पुरावे जोडायची काय आवश्यकता नाही. प्रेमचे भाऊ, अजयचे भाऊ, शालिग्रामचे भाऊ, नारायण तुकोबा हे आपण महसुली म्हणून जोडलं, त्यामुळे नारायणचा मुलगा ओंकार किंवा शालिग्राम, शालिग्रामची मुलं अजय, प्रेम, खुशी हे आपल्याला पुरावे यासोबत जोडावे लागतील. पुरावे जोडताना फक्त खुशी या विद्यार्थिनीचे जोडावं लागेल, प्रेमचं जोडावं लागेल, अजयचं जोडावं लागेल आणि शालिग्राम आणि पण नारायण तुकोबा हे पुरावे जोडून आपण स्वतःचं विद्यार्थिनीचं जातीय प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी अशा पद्धतीने आपल्याला वंशावळ तयार करायची. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. अद्यापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.